शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी। धनुष्यबाण चिन्ह गोठवणार का? सुनावणीकडे लक्ष। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचं पत्र। अजित पवारांच्या पश्चात कोणते बदल केले त्याची कागदपत्र सादर करा अशी सूचना। नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळावं। राष्ट्रवादी आमदार अनिल पाटील यांच्या नव्या मागणीनं महायुतीत वादाची चिन्ह। संसदेत आजही गदारोळाची शक्यता। विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवर गृहमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी, तर राम मंदिरातील दानचोरीवर चर्चेचा आग्रह। अभिजित दिपकेंना Z+ सुरक्षा द्या। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या कास्टाईब महासंघाची मागणी। दाभोळकर आणि पानसरेंसारखी हत्या होण्याची भीती व्यक्त। E20 पेट्रोल विरोधात अरविंद केजरीवाल मैदानात। आज पंतप्रधान मोदींच्या घरावर मोर्चा। देशभरातून आलेली निवेदनं पंतप्रधानांना देणार। आजपासून कर्जमाफीचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निधीच्या वितरणाला DBTद्वारे सुरुवात होणार। डॉक्टरांच्या विविध संघटनांचा आज एक दिवसाचा संप। BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदवण्याच्या प्रस्तावाला विरोध। भारतीय वैद्यकीय संघटना मार्ड ASMI संपात सहभागी होणार। बीडच्या विलास घुले खून प्रकरणाचा तपास CIDकडे वर्ग। खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरभच्या अटकेसाठी घुलेंचे कुटुंबीय आग्रही। 21 जूनला झाली होती विलास घुलेंची हत्या। विदर्भातील काही जिल्हे, उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसराला पावसाचा अलर्ट। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज। डाबरच्या अनेक उत्पादनांवरती FSSAIची कारवाई। 100% शुद्ध नैसर्गिक असल्याचा दावा करणाऱ्या मध आणि तुपाच्या विक्रीस बंदी। उत्पादन आणि वेबसाईटवरील 100% शुद्धीचा दावा खोटा असल्याचा शेरा।